वाडा तालुक्यातील गारगाव पर्ली या विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे. रोज नवीन नवीन भ्रष्टाचाराची प्रकरणं उघडकीस येत आहेत. एकूण 17 ग्रामपंचायतींमध्ये 133 पाडे आणि गाव आहेत. या प्रत्येक गावामध्ये 4-4, 5-5 रस्ते झाल्याचं दाखवून बोगस बिलं काढली आणि हे सगळं प्रकरण जाहीर झाल्यानंतरही पीडब्ल्यूडीचे अधिकारी आजही मूग घेऊन गप्प आहेत. म्हणजे कोणीही त्याच्यावर बोलायला तयार नाहीये. त्यांना असं वाटतंय की हे प्रकरण मिटेल. ठेकेदार इथले स्ट्रॉंग आहेत, याच्यामध्ये राजकारणी सामील आहे. राजकारण्यांची पोच थेट मंत्रालयापर्यंत आहे. मंत्रालयातील भ्रष्ट अधिकारी त्यांच्या हातामध्ये आहेत आणि भ्रष्टाचाराची गंगोत्री जी आहे ती थेट मंत्रालयामधूनच वाहते. त्याच्यामुळं 2-5% घेतल्याशिवाय मंत्रालयातून कामं मंजूर होत नाही आणि निधी आणतानाही 3% दिल्याशिवाय निधी मिळत नाही. आता हे सगळा भ्रष्टाचार मंत्रालयात माहिती आहे. त्याच्यामुळे चौकशी कोण करणार, कोणाला शिक्षा होणार, हे बोलून बोलून किती दिवस बोलवणार. कारण पत्रकाराचं काम असतं बातमी लिहिणं. आम्ही एकदा बातमी लिहिली की त्याच्यानंतर त्याचा पाठपुरावा करत नाही आणि त्याच्यानंतर ह्या भ्रष्टाचारांचं फावतं. मात्र मशाल वृत्तपत्राने जे 1994ला हे मशाल वृत्तपत्र निघालं तिथून तर आतापर्यंत आम्ही जे प्रकरण उचललंय ते तडीस गेल्याशिवाय आम्ही थांबलेलो नाही. आणि त्याचा शेवट सोक्षमोक्ष लावल्याशिवाय आम्ही कधीही शांत बसत नाही. आणि तरीही या भ्रष्टाचारांना वाटतंय की या प्रकरणामध्ये काहीही होणार नाही. आम्ही 24 ऑक्टोबरला पहिलं विरे गावचं प्रकरण बाहेर काढलं. आम्ही फक्त एकच गावाची तक्रार होती म्हणून एकाच गावाचा भ्रष्टाचार हा बाहेर काढला. त्या विरे गावामध्ये तात्काळ रस्ता करावा अशी मागणी केली आणि त्याच्यानंतर त्या परिसरातील अनेक ग्रामस्थांनी मशाल कार्यालयामध्ये येऊन निवेदनं दिली. अगदी चॅनलवर त्यांनी त्यांची भूमिका मांडली. त्यांनी सांगितलं की स्वातंत्र्याचे 75 उलटले, आमच्याकडे रस्ते झालेले नाहीत, मात्र बिलं निघतात आणि ग्रामपंचायतीमध्ये या रस्त्यांच्या नोंदी आहेत, आम्हाला न्याय हवा आहे. आम्ही त्यावेळेस 24 ऑक्टोबरला जाहीर केलं की 15 नोव्हेंबर पर्यंत या रस्त्याच्या कामांना सुरुवात झाली नाही तर आम्ही वाडा पोलीस ठाण्यामध्ये रितसर गुन्हा दाखल करू. आणि हे सगळं करण्याआधी आम्ही मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्याकडे निवेदन दिलं. त्यांच्या सचिवाने तात्काळ बांधकाम खात्याला पत्र लिहून कळवलं की या कामांची चौकशी करा. त्याच्यानंतर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा बांधकाम खात्याला फोन करून त्यांच्या सचिवांना सांगितलं की या कामांची चौकशी करा. त्याच्यानंतर आम्ही दादासाहेब भुसे यांना रितसर निवेदन दिलं. त्यांनी निवेदनावर शेरा मांडून सांगितलं की या कामांची चौकशी करा. त्याच्यानंतर केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी सह्याद्री अतिथीगृहामध्ये अधीक्षक अभियंता विलास कांबळे यांना सांगितलं की त्या भागामध्ये प्रचंड भ्रष्टाचार, म्हणजे एकटा वाडा तालुक्यामध्ये नाहीये तर पालघर जिल्ह्यामध्ये, आणि ठेकेदार तिथे सगळे मालामाल झालेत, लुटमार सुरू आहे, तुम्ही चौकशी करा. त्याच्यानंतर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांनी स्वतः या भागाचा दौरा केला आणि त्यांनी जाहीर भाषणातून सांगितलं की भ्रष्टाचारांना शासन झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, कोणत्याही परिस्थितीत ठेकेदारांना सोडणार नाही. त्याच्यानंतर माजी आमदार पांडुरंग बरोडा यांनी लेखी निवेदन देऊन तक्रार केली. त्यांनी मंत्रालयाची तक्रार केली, अधिकाऱ्यांकडेही तक्रार केली. आता हे सगळं झाल्यानंतर आणि रोज वृत्तपत्रातून बातम्या येतात, रोज चॅनलवरून नवीन नवीन प्रकरणं बाहेर येतात, आम्ही स्वतः अधीक्षक अभियंता विलास कांबळे यांच्याशी पत्रव्यवहार केला. आतापर्यंत त्यांना आम्ही 4 वेळा भेटलो. 3 वेळा त्यांच्याशी फोनवर बोलणं झालंय. प्रत्येक वेळेस ते सांगतात की या कामांची चौकशी होईल, उद्या आम्ही तुमच्याकडे अधिकारी पाठवतो. त्या भागामध्ये येऊन अधिकारी चौकशी करतील, त्या रस्त्याच्या कामाला सुरुवात होती. म्हणजे त्यांच्या आश्वासनांना अक्षरशः आम्ही वैतागलो. म्हणजे मागच्या सोमवारी त्यांना आम्ही सांगितलं होतं भेटून की हे झालं नाही तर आम्हाला रितसर गुन्हे नोंदवावे लागतील, कारण हा शासकीय निधीचा अपहार आहे. कारण ते सिरियस घेतलं नाही. त्यांना असं वाटलं की हे जी कामं आहेत ज्यांनी केलेली आहे त्याच्यामध्ये सगळेच सामील आहेत, त्याच्यामुळे याच्यामध्ये काहीही होणार नाही, आपल्यावर काहीही परिणाम होणार नाही. आणि म्हणून शेवटी सांगितल्याप्रमाणे आज
14/11/21 रोजी आम्ही वाडा पोलीस ठाण्यामध्ये जाऊन रितसर तक्रार नोंदवलेली आहे. त्याच्यामध्ये आम्ही काही गावांची नावं दिलेली आहेत, काही पहिल्या फेजमध्ये काही पुरावे दिलेले आहेत. म्हणजे पहिला विरे, परली, वरसाळे, बोरशेती, पाचघर या 5 गावांमध्ये आणि 133 गावपाड्यांमध्ये जे काही भ्रष्टाचार झालाय तो सगळ्या भ्रष्टाचाराला अधीक्षक अभियंता विलास कांबळे आणि जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विजय सकपाळ यांच्या संगनमताने हा अपहार झालाय. आणि म्हणून या दोघांसह शाखा अभियंता, उपअभियंता आणि ठेकेदार यांच्यावर IPC कलम 406, 409, 465, 467, 468, 471, 420, 120B, 34 आणि आदिवासी कायद्यान्वये म्हणजे ॲट्रॉसिटी ॲक्टद्वारे, कारण हा सगळ्याचा सगळा निधी हा आदिवासी बांधवांच्या विकासाचा होता आणि म्हणून या कलमांद्वारे त्यांच्यावर गुन्हे नोंदवावेत अशी आम्ही रितसर मागणी केली. आता ही मागणी केल्यानंतर जर गुन्हे नोंदवले नाहीत, म्हणजे आज वाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आज रविवार दशरथ पाटील हे पालघर इथे काही कामानिमित्त गेलेत, त्यांच्या हेड ऑफिसला गेलेत आणि म्हणून त्यांची माझी भेट झाली. त्यांच्या फोनवरून बोलणं झालं आणि त्यांनी सांगितलं निवेदन द्या, रितसर त्या निवेदनाची पोच घ्या, मी आल्यानंतर बघतो. आता ते काय करतात ते आम्ही बघू आणि त्याच्यानंतर पुन्हा 15 दिवसाची मुदत 30 नोव्हेंबर पर्यंत हे गुन्हे दाखल झाले नाहीत, ह्या रस्त्यांची कामं जर झाली नाहीत तर आम्ही तिथल्या ग्रामस्थांना घेऊन अमरण उपोषण हे वाडा तहसीलदार कार्यालयाच्या समोर करू. कारण तहसीलदार सुद्धा या कामांकडे फिरकलेले नाहीत. त्यांनी ही चौकशी म्हणजे ते एका कार्यक्रमामध्ये उपस्थित होते आणि तिथे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांनी सांगितलंय की या रस्त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि तरीही तहसीलदारांनीही याची काही दखल घेतलेली नाही. आम्ही रितसर त्यांना निवेदन दिलंय आणि त्यामध्ये सांगितलंय, एक त्याच्यामध्ये आम्ही 73 कामांची म्हणजे आमच्याकडे जे 133 पाड्यांची जे तक्रार आहेत 133 पाड्यांची नावं दिली आणि त्याच्यानंतर आम्ही जे तक्रारी केल्या होत्या त्याच्या सही शिक्के त्याचे पुरावे दिले आणि एकूण 73 कामं आहेत. त्याच्यातले सगळे ठेकेदार कोण आहेत, टेंडर कधी झालंय, वर्क ऑर्डर कधी निघाले, बिल कधी निघाले, हे सगळं म्हणजे एकूण 17, 2017, 18, 18-19 आणि 19-20, 20-21 या 4 वर्षातली फक्त कामांची यादी दिली. खरं तर ही 2015 पासूनची आम्हाला मागणी करायची आहे, मात्र पेपर्स आम्हाला मिळालेले नाहीत. एकूण ही 73 कामं आहेत. 73 कामांपैकी 5,17,58,000 हे पहिल्या फेजमध्ये याची आम्ही मागणी करतोय की एकूण ही जी कामं आहेत ह्या कामांची म्हणजे 73 कामांची एकूण रक्कम आहे 5,17,58,000 म्हणजे एका विभागातील आहे. जे वाडा तालुक्यातील एकूण जर रस्त्यांची कामांची जर भ्रष्टाचाराची संख्या बघितली तर ती 200 कोटीपेक्षा जास्त होईल. याच रस्त्यांची 4-4 वेळा बिलं काढलेत म्हणजे 17 कोटींमध्ये एकूण साधारणतः 50 कोटीपर्यंतची खोटी बिलं काढलेत आणि त्याच्यामुळे ठेकेदार कोणाला जुमानशील झालेले आहेत म्हणजे कोणालाच जुमात नाही. आम्ही सगळ्यांना विकत घेऊ शकतो, आम्ही सगळ्यांचा बंदोबस्त करू शकतो, आम्ही कोणावर मोर्चे काढू शकतो, आम्ही हल्ले करू शकतो, विनयभंगाच्या केसेस नोंदवू शकतो, आम्ही खंडणीचे गुन्हे नोंदवू शकतो, आम्ही काहीही करू शकतो, मात्र रस्ता करणार नाही ही त्यांची भूमिका आहे. आणि आमची आता भूमिका आहे की रस्ते झाल्याशिवाय आम्हीही गप्प बसणार नाही. आणि याच्यासाठी काही रस्त्यांची नावं आम्ही दिली. विरे गावाला जोडणारा रस्ता 18 लाख रुपये, वरसाले उंबरपाडा रस्ता 14 लाख रुपये, पाचघर या गावातील जे 6 रस्ते खाल्ले आहेत म्हणजे एका गावात 6 रस्ते केले दाखवलंय, प्रत्यक्षात तिथे एकही रस्ता नाही, 70,27,000. धिंडेपाडा ते वरसाले रस्ता 2,68,000. विरे गाव स्मशानभूमी रस्ता 2,67,000. कोलिम सरोवर गावाला जोडणारा रस्ता 23,17,000. सातपाडा ते काजलीपाडा 14 लाख. परली ठाकूरपाडा वारलीपाडा 8,84,000. परली स्मशानभूमी पेवर ब्लॉक बसवणे 7,10,000. उजेरी ते बोरशेती रस्ता 9,98,000. वरसाले बोरशेती रस्ता 13,85,000. बोरशेती अप्रोच रस्ता या एकाच गावामध्ये 5-6 रस्ते आहेत 17 लाख. त्यानंतर पिंजाळ अंतर्गत रस्ता 2,66,000. वडवली अंतर्गत रस्ता 2,66,000. वडवली या गावामध्ये 5 वेळा बिलं काढलेत आणि प्रत्यक्षात कुठलाही रस्ता नाहीये.
ओगदा फणसपाडा अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ता 2,64,000 अशी ही फक्त मी 15 कामं दिली होती. त्या कामांची रक्कम होते 2,09,00,000. म्हणजे एवढी जरी कामांची चौकशी केली तरी हे सगळे जेलमध्ये जातील. प्रत्यक्षात आपण 73 कामांची यादी दिली आणि या सगळ्यांवर या सगळ्या कलमांवाईट म्हणजे शासकीय निधीचा अपहार केलाय म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. सुरुवातीला आम्ही मागणी केली पोलीस निरीक्षकांकडे की या कामांची जी मंजुरी प्रत आहे ती मागवा, अंदाजपत्रक मागवा, टेंडरची प्रत मागवा, मोजमाप पुस्तिका मागवा आणि बिलाची प्रत मागवा. ही सगळी कागदपत्र जप्त करा आणि त्याच्यानंतर पंचनामे करा. पोलिसांना ही कागदपत्र मिळतील का नाही शंका आहे, कारण ही सगळी कामांची बिल, इस्टिमेट्स, अगदी MB या सगळ्या ठेकेदारांच्या घरी आहेत. कारण आम्ही 24 तारखेपासून प्रयत्न करतोय. जव्हार PWDच्या सगळ्या अधिकाऱ्यांशी कर्मचाऱ्यांशी बोलून झालंय, पण एकही कागदपत्र ते द्यायला तयार नाहीत. कुठल्याही प्रकारचं सहकार्य हे कोणालाही करत नाहीत. माहितीच्या अधिकाराचा ढीग या जव्हार PWD पडलाय. कुठलीही माहिती देत नाही, म्हणजे पैसे देतात, पैसे पाहिजे तेवढे घेऊन जा, माहिती मिळणार नाही. अनेक माहितीचे अधिकार इथे पेंडिंग आहेत. हे सगळे माहितीचे अधिकार पेंडिंग असलेले मार्गी लावावेत आणि या PWD मधल्या प्रत्येक कागद हा खोटा आहे. जव्हार PWD मधला हे सगळं सिद्ध करायचं असेल तर SIT मार्फत चौकशी करावी असंही आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र देणार आहोत. कारण चौकशी झाल्याशिवाय हा सगळा गैरव्यवहार म्हणजे एवढे अधिकारी निगरगठ्ठ आहेत की सगळ्यांचे फोन येऊन गेले, सगळ्यांची पत्र आहेत. म्हणजे 2-2 पालकमंत्री सांगतायत, मुख्यमंत्र्यांचे सचिव सांगतायत, स्वतः केंद्रीय मंत्री कपिल पाटील अधीक्षक अभियंत्यांना सांगतायत आणि अधीक्षक अभियंता विलास कांबळे हे जाग्यावर हालत नाही. खरं तर या सगळ्या भ्रष्टाचाराला हे विलास कांबळे हे कसे जबाबदार आहेत? खरं तर भ्रष्टाचाराची गंगोत्री ही अधीक्षक अभियंत्यांचं कार्यालय. इथे जी कामं मंजूर होतात म्हणजे साधारणतः राज्यपालांच्या आदेशाने पंचायत राजची जी कामं आहेत 25-15ची किंवा इतर हेड खाली कामं आहेत, या कामांचं वाटप सुभेंना, एजन्सीजना, सोसायटींना पत्र देण्यासाठी किंवा इतर ज्या वाटप कंपन्या, एजन्सींना, कॉन्ट्रॅक्टरना कामं दिली जातात त्याच्यासाठी 3% घेतले जातात. अधीक्षक अभियंता विलास कांबळे यांच्या कार्यालयामध्ये हे 3% पहिल्यांदा घेतले जातात आणि त्याच्यानंतर निधीसाठी 2%. म्हणजे 5% हे अधीक्षक अभियंता आधीच घेतात. त्याच्यामुळे त्यांना भ्रष्टाचार होणार हे आधीच माहीत असतं. त्यामध्ये भ्रष्टाचाराची चौकशी करायला तयार नाहीत आणि भ्रष्टाचाराची चौकशी करत नसतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करून पूर्णतः या सगळ्या विभागांची त्यांच्या हाताखाली जे आहेत, मी फक्त आता आमचा वाडा तालुका घेतलाय, पण खरं तर पूर्ण जिल्ह्यातील जी कामं आहेत त्यांची चौकशी होणं हे गरजेचं आहे. आम्ही विरे रस्त्याबद्दल बोललो होतो. अद्यापही विरे रस्त्याचं काम सुरू नाही. खडीचे ढीग तसेचे तसे पडलेले आहेत. पंचायत समिती सांगते हा आमचा रस्ता आहे. पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्यावर भेटी दिल्या होत्या, मात्र पंचनामा केले नाही. खडीचे ढीग 2 वर्षापासून तिथेच पडलेत आणि तरीही जिल्हा परिषदच्या बांधकाम विभागानेही काही कारवाई केली नाही. बांधकाम विभाग जिल्हा परिषद जो आहे PWDनी काम केलं का जिल्हा परिषद बिल काढतं, जिल्हा परिषदनी केलं का? PWD काढताना चौकशी आली तर जिल्ह्याची चौकशी आली तर सांगते आम्ही काम केलं आणि PWDची चौकशी आली तर आम्ही काम केलं. आता आम्ही मागणी केली आहे मुख्यमंत्र्यांकडे का एकाच वेळेस दोन्ही डिपार्टमेंटची चौकशी लावा, त्रयस्थ एजन्सी नेमा आणि मग ठरवा हा रस्ता कोणी केलाय आणि त्या रस्त्याची किती वेळा बिलं निघाली. म्हणजे वडवळी नावाचं गाव आहे, बेरशेती आहे, बोरशेती आहे आणि पाचघर आहे. या 3 गावांची जरी चौकशी झाली तरी इथे 80-90 लाख रुपये काढले गेले आहेत आणि सगळ्यांना माहीत असून सुद्धा कुठल्याही प्रकारची चौकशी का कारवाई हे विलास कांबळे जे अधीक्षक अभियंता ते करत नाही. त्याच्यापेक्षा मोठा जोक आहे तो म्हणजे हे सकपाळे म्हणून आहे, विजय सपकाळ. हे ज्या दिवसापासून पदावर बसले त्या दिवसापासून सर्वात जास्त खोटी बिलं निघाली. म्हणजे या मार्च एंडला सगळ्यात जास्त खोटी बिलं काढण्याचा विक्रम हा या सपकाळ्यांच्या नावावर आहे. जव्हारला खोटी बिलं निघाली, मोखाड्याला निघाली, विक्रमगडला निघाली आणि वाड्यालाही निघाली. 4ही ठिकाणावरून खोटी बिलं काढण्याचा विक्रम जर कोणाच्या नावावर नोंदवायचा असेल आतापर्यंतच्या कार्यकारी अभियंत्यांमध्ये तर विजय सपकाळ्यांवर नोंदवायला पाहिजे. तर त्यांच्या कारकिर्दीत सगळ्यात जास्त भ्रष्टाचार झाला आहे. तिथे अधिक पालवे नावाचे कार्यकारी अभियंता होते, त्यांना अशा इशारे देऊन थकलो, पत्र लिहून थकलो, त्यांनी काही केलं नाही. शेवटी
त्यांच्यावर विक्रमगड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल झाले. सध्या ते हायकोर्टामध्ये केस लढत आहे. त्यांच्या भ्रष्टाचारामुळं उपअभियंता ससाने हे जेलमध्ये बसले होते. एक सुबे 2.5 वर्ष जेलमध्ये होता आणि तरी सुद्धा PWD एवढी डेअरिंग कशी करते याचं एकच कारण आहे की यांच्याकडे अमाप पैसा झालाय. शासनाच्या निधीचा प्रचंड पैसा याने हडप केलाय आणि आदिवासी बांधवांचा खाल्लेला पैसा हा आतापर्यंत कुणालाच फसलेला नाही आणि म्हणून हे प्रकरण बाहेर आलंय. आता हे पाप त्यांना फेडावं लागेल, पापाचं प्राची त्यांना घ्यावं लागेल. त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना याच्यातून सुटका होणार नाही, रस्तेही करावेच लागतील. आता अधीक्षक अभियंता कार्यालयामध्ये खुल्लम-खुल्ला भ्रष्टाचार चालतो. तिथे पैसे घेतले जातात, त्याच्यानंतर खोटी इस्टिमेट बनवली जातात. म्हणजे जे अस्तित्वात रस्ते नाहीत अशाही रस्त्यांची इस्टिमेट बनलेली आहे. जिथे रस्ते रोजगार हमीतून करायचा, ठक्कर बाप्पातून झालेला असं दाखवून बिल काढायचं आणि त्याच्यानंतर पुन्हा मंत्रालयातून निधी आणायचा. म्हणजे ते पुढच्या याच्यामध्ये प्रकरण काढणार आहे की एका वाडा तालुक्यामध्ये राज्यपालांच्या आदेशाने जे ग्रामविकासाचा जो निधी आलाय तो 12 कोटी निधी जसा आला तसा काढला गेलाय. त्या कामांची लिस्ट ही माझ्या फेसबुक पेजवर आहे. सगळ्यांनी जर कामं बघावी, त्याच्या ज्या गावामध्ये काम आहे. आता घाबरून चालणार नाही. आपल्या विकासाचा निधी खाल्ला जातोय आणि आपण कुठल्या तरी बदमाश ठेकेदाराच्या दबावाखाली येतोय, हे काही बरोबर नाही आहे. म्हणजे वर्षानुवर्ष आपल्या गावचे रस्ते होत नाहीत आणि ते रस्ते होत नसताना आम्ही डोळ्याने सगळं निबूटपणे बघत राहतो, आम्ही सहन करतोय आणि भ्रष्टाचार उघडकीस झाल्यानंतरही आम्ही काहीही बोलत नाही. उलट याच्यामध्ये काहीच होणार नाही. ठेकेदारांचा बालही कोणी वाकडा करू शकणार नाही, अशा आपल्या प्रतिक्रिया आहेत. पहिल्यांदा ही सगळी इस्टिमेट्स आहेत, त्याची चौकशी करावी. जव्हार PWD मध्ये 35% कमी दराने बिलोनेही कामं घेतात. यांना कशी परवडतात असा प्रश्न होता. मात्र परवडतातच, म्हणजे कामच करायची नाही त्याच्यामध्ये परवडतात. आणि करायची जरी झाली तरी 10 लाखाचं इस्टिमेट हे 1 कोटीचं बनतं. म्हणजे 10 लाखाचं काम करायचं असेल तर 1 कोटीचं इस्टिमेट बनवलं जातं. म्हणून शाखा अभियंता आणि उप अभियंता हे पहिल्यांदा जेलमध्ये गेले पाहिजेत. आणि यांच्याच पुण्याईने पापाने या सगळ्या गोष्टी होतात. तेच लोक पहिल्यांदा इस्टिमेटवर सह्या करतात. ठेकेदार कुठून तरी बनवून आणतो, त्या इस्टिमेटवर सह्या करतात आणि त्याच्यानंतर बिलं काढतात. जव्हारचा एक विक्रम आहे, म्हणजे आता काही बिलं आहे की 21% बिलोनी विक्रमगड तालुक्यातलं एक काम घेतलं गेलं होतं. म्हणजे 1 कोटीचं काम 21 लाख कमीने घेतलं होतं आणि त्याचं बिल 1 कोटीच निघालं. असेही अनेक प्रकार हे जव्हार PWD मध्ये घातले. काम न करता बिल काढण्याची खासियत ही जव्हारमध्ये, म्हणजे शाखा अभियंता, उप अभियंता, कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता अशी सगळी वाटणी असते. आणि त्याच्यामध्ये एक ठेकेदार, म्हणजे 5 लोकांची ही वाटणी असते. म्हणजे खरं तर या सगळी कागदपत्र जर तपासली तर याच्यामध्ये हे सगळेच्या सगळे भ्रष्टाचारी हे बाहेर येतील. एक दुसरं एक आश्चर्य, म्हणजे ज्यांनी कामं केलेत, म्हणजे खरोखर काही ठेकेदारांनी कामं केलेत, त्या कामांची बिलं कधीही निघालेली नाही, ती सगळी पेंडिंग आहे. कारण ज्यांची कामं झाली ते 2%च्या वर द्यायला तयार नाहीत. आणि ज्यांना बोगस बिलं काढायचे ते 15% देतात. त्याच्यामुळे 15% दिल्यानंतर बिल निघतं. मात्र 2% ही देऊ न शकणाऱ्या ठेकेदारांची बिलं पेंडिंग आहेत. जव्हार PWD मध्ये झालेल्या कामांची किती बिलं पेंडिंग आहेत हे जर बघितलं तर आश्चर्य वाटेल. विशेष म्हणजे ज्यांनी काम केलं त्याचं बिल निघालेलं नाही, मात्र त्याच कामावर दुसऱ्या ठेकेदाराचं बोगस बिल निघालंय, हे वास्तव आहे. म्हणजे माझ्याकडे परवा दिवशी एक किस्सा आला की त्यांनी सांगितलं माझं बिल निघालेलं नाही, आपण जव्हार PWD जर सांगितलं तुमचं आता सगळं हे चाललंय, तुमचं ऐकतील. मी सांगितलं आपण पहिली चौकशी करूया. मी चौकशी केली, त्यांनी सांगितलं बिल निघालंय. मी 17-18 जे काम केलं होतं त्याचं बिल निघालेलं नाहीये, पण 19-20ला तेच काम दाखवून बिल निघालेलं आहे. त्या ठेकेदाराने जेव्हा सांगितलं की हा प्रकार आहे, तुझ्या कामावर दुसऱ्या वर्षी बिल निघाले, तोही आहे ना, त्याला तक्रार कर. पण तक्रार कोणाकडे करणार? तक्रार करून काहीही होत नाही असं त्याचाही ठाम विश्वास आहे. नाही पैसे सोडून दे. नाही म्हणजे माझं बिल पडलेलं आहे, माझं बिल रेकॉर्ड झालेलं आहे, ते अकाउंट सेक्शनला गेलेलं आहे. त्यामुळे बिल मिळाल्याच्या मीही स्वस्त बसणार. आता तो ठेकेदार काय करतो ते बघूया, त्याच्यानंतर त्याचीही बातमी आपण करूया. कारण काम केलं एकाने, बिल मिळाले दुसऱ्याला. जव्हार PWD मधला जो प्रत्येक कागद आहे तो कसा खोटा आहे हे जर SITची चौकशी जर नेमली तर हे सगळं आपल्याला माहिती पडेल. जव्हार PWD मध्ये बिलांच्या प्रती आम्ही मागितलेल्या आहेत आणि किती बिलं निघालेत, काय निघालेत
कुठलाही कर्मचारी बिलची प्रत द्यायला तयार नाही. म्हणजे खरं तर अधीक्षक अभियंता विलास कांबळे या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहे. महाराष्ट्र शासनाने आदेश काढला होता की सगळा कारभार पारदर्शक झाला पाहिजे, जी काही कागदपत्र लागतील ती दिली गेली पाहिजेत. मात्र इथे माहितीच्या अधिकारात ही कागदपत्र मिळत नाही आणि चौकशी केल्यानंतरही कुठलाही कागदपत्र हे द्यायला तयार नाहीत. अधिकारी आणि ठेकेदार हे सगळे मालामाल झालेत. या सगळ्या कामांची चौकशी करून त्यांच्या प्रॉपर्टीची चौकशी करणं गरजेचं आहे. ज्यांनी कोणी हे सगळे भ्रष्टाचार केले त्यांचे जर फ्लॅट मोजले तर नाशिकला फ्लॅट, वाड्याला फ्लॅट, ठाण्याला फ्लॅट, म्हणजे हिरानंदानी सारखे फ्लॅट तिथे त्यांनी फ्लॅट घेऊन तिथे गेले. जमिनी कोट्यावधी रुपयांच्या घेतल्यात. ही पैसा आला कुठून? आदिवासी भागात राहणारे ठेकेदार एका रात्रीत मालामाल होतात कसे याचं उत्तम उदाहरण तुम्हाला गारगाव पर्लीमध्ये बघायला मिळेल. कुठलाही गाव निवडा, म्हणजे आज मी 133 पाड्यांची यादी ही पोलीस स्टेशनला दिलेली आहे. त्याच्यातल्या कुठल्याही गावात जायचं आणि कुठला विकास झाला ते बघायचं. ग्रामपंचायतीकडनं पेसाचा निधी तर प्रचंड लुटला गेला, तो आणखीन एक वेगळा विषय आहे. कुठल्याच ग्रामपंचायतीमध्ये माहिती अधिकारामध्ये माहिती मिळत नाहीये, पण त्या ग्रामपंचायतीमध्ये जर विचारलं तर गावामध्ये झालेल्या कामांची लिस्ट मिळते आणि ती कामं गावामध्ये अस्तित्वात नाही आणि तरीही सरपंच, ग्रामसेवक हे कोणीही त्या संदर्भात तक्रार करायला तयार नाहीये. म्हणजे आम्ही ग्रामचे सदस्य निवडून देतो, सरपंच निवडून देतो, पंचायत समिती सदस्य निवडून देतो, जिल्हा सदस्य निवडून देतो, ही सगळी मंडळी यांना माहिती आहे की नेमकं काय चाललंय आणि तरी सुद्धा याच्यातला एकही माणूस बोलायला तयार नाही. एवढा मोठा भ्रष्टाचार निघाल्यानंतर त्या भागातले आमदार असतील, त्या भागातले जिल्हा सदस्य असतील, त्या भागातले आणखीन जे कोणी लोकप्रतिनिधी आहेत किंवा संघटना आहेत, संस्था आहेत, कोणीही या भ्रष्टाचाराला बोलायला तयार नाही. त्याचं कारण असं की सगळ्यांचे हात यामध्ये बरबटलेले आहेत आणि त्याच्यामुळे आदिवासी भागाचा विकास थांबलाय. आणि आता कुणावरही अवलंबून न राहता ग्रामस्थच उत्स्फूर्तपणे उभे राहिले आणि रस्ते काम व्हायला पाहिजेत, रस्ते आमच्या हक्काचे असं सांगून त्यांनी आमरण उपोषणाची तयारी चालवली आहे. आता ठेकेदार जे काय म्हणतात याच्यामध्ये काहीही होणार नाही. आता काही होणार नाही कसं होईल हे मी पुढच्या भागात सांगतोय की नेमकं काय झालंय आणि यांना काय शिक्षा होईल. खरं तर हे प्रकरण जोपर्यंत तसाच लागत नाही तोपर्यंत आम्ही हे प्रकरण लावून धरलेलो आहोत. हे रस्ते झाल्याशिवाय आम्ही शांत राहणार. तुम्ही कितीही दबाव आणा, तुम्ही कितीही खोटे गुन्हे नोंदवण्याची तयारी करा, मोर्चे काढण्याची तयारी करा, हल्ले करण्याची तयारी करा किंवा आणखी कुठल्याही गोष्टी करण्याची तयारी करा. म्हणजे बऱ्याच गावात सांगितलं जातं की आमच्या गावामध्ये जर शरपली तुम्ही साहेब आलात तर आमच्या गावामध्ये काहीतरी आघाडीत घडण्याचा प्रयत्न होईल, तुमच्यावर हल्ला होण्याचा प्रयत्न होईल, म्हणून आम्ही तुमच्याकडे येतो, तुम्ही आमच्या गावात येऊ नका. तरी सुद्धा आम्ही प्रत्येक गावात जातोय, गावागावात जाऊन त्या लोकांशी बोलतोय, ते हे चॅनलवर दाखवतोय. त्याचं कारण असं की हे जे कोणी भ्रष्टाचारी आहेत यांचा पापाचा घडा भरण्यासाठी आम्हाला आमचं रक्त सांडावंच लागेल आणि ते सांडल्याशिवाय या लोकांना न्याय मिळणार नाही. आणि म्हणून रक्त सांडायची आमची तयारी आहे. तुमच्यात किती दम असेल तेवढा तुम्ही जोर लावा. मी आज अधीक्षक अभियंता विलास कांबळे आणि कार्यकारी अभियंता विजय सपकाळे यांच्यावर इथे पोस्ट आहेच, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि या कामांची चौकशी करा अशी मागणी करतोय. त्याच्यानंतर आम्ही ज्या वकिला थ्रू या सगळ्या बिलं देऊन त्यांना सांगितलं होतं की कोणते कलम नोंदवता येतील, त्याच्यातले 420, 120ब, 34, 406, 409, 465, 467, 468 हे सगळे कलम तर त्यांनी नोंदवले गेले नाही. तर हायकोर्टामध्ये आम्ही याचिका दाखल करू आणि यांच्यावर गुन्हे दाखल करायला लावू. जर 30 तारखेपर्यंत ही कामं पूर्ण झाली नाही तर, मी पुन्हा एकदा सांगतो, 15 तारखेपर्यंत कामं करून सांगितलं होतं म्हणून आम्ही तेवढं थांबलो होतो. आता आज आम्ही रितसर पोलीस स्टेशनला पत्र दिलंय. या संदर्भात प्रकाश पाटील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख यांनी स्वतः तक्रारी केलेली आहे. त्यांनी स्वतः या प्रकरणात धसास लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. या भागाचे जे खासदार आहेत कपिल पाटील जे आता केंद्रीय मंत्री आहेत, त्यांनी आमच्या समोर या विलास कांबळेंना सांगितलंय रस्त्यांची चौकशी करा आणि गुन्हे दाखल करा. जर हे गुन्हे दाखल करत नसतील तर विजय कांबळे तुमच्यावर आता गुन्हे दाखल केल्याशिवाय पर्याय नाही. कारण या सगळ्या पापांमध्ये तुमचं कार्यालय हे सहभागी आहे आणि पापाचा खाल्लेला पैसा हा कुणालाही पसलेला नाही. तिथे तुमच्या आधी जे अधीक्षक अभियंता होते त्यांनी हाच प्रकार केला. त्यांची अवस्था काय ते बघा. त्यांना पैसा तो पसलेला नाही, तुम्हालाही तो पसणार नाही
आणि म्हणून कामं करणारे जे ठेकेदार आहेत त्यांना कामं करू द्या. जे कामं न करणारे ठेकेदार आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. आणि तुमच्या हाताखाली जे कर्मचारी तुम्हाला मिसगाईड करतायत, माझी विनंती आहे, 3-4 वेळा तुम्हाला सांगितलंय की एकदा तरी एखाद्या रस्त्यावर या. म्हणजे आता विरे आहे, आता तर मी पूर्ण निवेदनच दिले, एकूण 73 रस्ते दिले. कुठलाही एक रस्ता निवडा आणि त्या रस्त्यावर जा, त्या गावामध्ये जा. 133 गाव पडायत, त्या गावातील लोकांच्या समस्या ऐकून घ्या. म्हणजे फक्त तिथे बसून खुर्च्या उगवण्यापेक्षा आणि टक्केवारी घेण्यापेक्षा ज्या भागातून आपण पैसे मिळतायत त्या भागात आपण एकदा तरी गेलो पाहिजे याचं भान ठेवा, अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि जर 30 तारखेपर्यंत 30 नोव्हेंबरपर्यंत आपण जर हे प्रश्न मार्गी लावले नाही तर त्या भागातील म्हणजे 133 गाव पाड्यातील सगळे आदिवासी बांधव जे आत्ताही मोर्चा काढायला तयार आहेत, उपोषणाला बसायला तयार, ही सगळी मंडळी वाडा तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणाला बसतील. कृपया या प्रकरणाची सगळ्यांनी आता दखल घेणं गरजेचं आहे.